नमस्कार मंडळी, वेलकम अँड वेलकम बॅक टू कोम स्टायलिंग कॉर्नर. मी कोमल आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कोम स्टायलिंग कॉर्नर या चॅनलवरती. सो तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सो नवीन वर्षातला पहिला व्हिडिओ मी आज शूट करते आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं रिसेंट साडी कलेक्शन. आत्ताच रिसेंटली दिवाळी होऊन गेलेली आहे लास्ट इयरमध्ये 2023मध्ये, राईट. आणि त्यावेळेस मला बऱ्याचशा साड्या मिळाल्या, ज्या किंवा मी ज्या साड्या दाखवणार त्या सगळ्या मला गिफ्ट आलेल्या आहेत पाहुण्यांकडनं, आणि त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्यातल्या काही साड्या मला सिरियसली खूप आवडलेल्या आहेत. मला कुठल्या साड्या मिळाल्यात, मी कुठल्या घेतल्या, त्याचबरोबर मला त्यातल्या कुठल्या आवडल्यात, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो यातल्या कुठल्याही साडीची लिंक तुम्हाला मिळू शकत नाही ऑब्व्हियसली, कारण की ते गिफ्ट मिळालेले आहेत आणि गिफ्ट असल्यामुळे त्यातल्या कुठल्याही साडीची लिंक माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. बट सिमिलर तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जर कुठे मिळाली तर, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, सर्च करताना मिळून जाता. ओके, ह्या सगळ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या सगळ्या साड्यांमधल्या कुठली साडी तुम्हाला आवडली किंवा तुमच्या कलेक्शनमध्ये तुम्हाला अशी हवी असं तुम्हाला वाटतं ते मला सांगा. आणि यातल्या काही साड्या ज्या आहेत त्या मी फक्त ठेवल्याच माझ्याकडे, त्याला अजून मी पिको वगैरे केलं नाही आहे किंवा त्याचं ब्लाऊज वगैरे स्टिच करण्याचं प्लॅन केलेलं नाही आहे. सो त्यातली कुठली साडी मी माझ्यासाठी ठेवायला हवी ते पण मला तुम्ही नक्की सांगा. सो खूप सगळी बडबड, लेट्स गेट स्टार्ट व्हिडिओ. ओके, ह्या सगळ्या माझ्या साड्या आहेत ज्या की मला रिसेंटली मिळालेल्या आहेत गिफ्ट म्हणून, आणि आता आपण बघणार आहोत त्या साड्या कुठल्या आहेत. सो कलेक्शनमधली सगळ्यात पहिली साडी आहे ही साडी. ही तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे असतं ते पण प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी माझा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि कळेल. सो जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते की ही साडी आहे माझी दिवाळीची साडी. याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तुम्ही चेकआउट करू शकता. सो ॲक्च्युली ती उलटी त्याची घडी. ओके, दिवाळीला मी घेतलेली ही साडी आहे, खूप छान आहे, वेस्टर्न पॅटर्नमध्ये आहे. ओके, थोडंसं साऊथ इंडियन टच आहे, खूप छान कॉम्बिनेशन आहे. याचं फुल लुक तुम्हाला तिथे बघायला मिळेल आणि स्क्रीनवरती साईडला बघायला मिळते. खूप मस्त साडी, त्याच्यावरचं ब्लाऊज पण मी स्टिच करून घेतलं होतं दिवाळीच्या वेळेस. खूप छान साडी मला रिसीव झालेली होती साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये. आत्ता लग्न सराई चालू आहे, त्यासाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डेफिनेटली ही साडी ट्राय करू शकता. मी साडी मुद्दामून ओपन करून दाखवत नाही, कारण की याच्यावरती माझ्याकडे ऑलरेडी व्हिडिओ आहे. ते मी ती साडी कुठनं घेतली, त्याचबरोबर मी ती कशी स्टाईल केली, ह्या सगळ्यावरती माझा व्हिडिओ बनवून झालेला आहे. ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे म्हणून. ओके, सो जर आत्ता तुम्ही अपकमिंग ब्राईड असाल किंवा ब्राईडमेड असाल किंवा कुठल्याही गेस्ट पण तुम्ही लग्नामध्ये जाणार असाल, तुमच्या रिलेटिव्समध्ये वगैरे कुणाचं लग्न असेल, फ्रेंड्समध्ये लग्न असेल, तर तुम्ही डेफिनेटली हा पॅटर्न ट्राय करू शकता. खूप छान कॉम्बिनेशन्स आहेत साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये, खूप मस्त आणि खूप अफोर्डेबल आहे. कुणाला हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा नक्की प्रयत्न करेल. ओके, सो ही साडी तुम्हाला किंवा ह्या पॅटर्नमध्ये साडी तुम्हाला मिळू शकते. मी नक्कीच प्रयत्न करू शकते तुमच्यासाठी जर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर. पहिला मी घेतली होती सेकंड एक साडी आहे जी मी स्वतः घेतलेली आहे. ओके, ती आहे ही पैठणी. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर गर्द हिरव्या रंगाची पैठणी, ज्याला की असे सुंदर असे काठ आहेत, जी की पूर्ण प्लेन आहे. पैठणीचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे तिचा पदर असतो असं मला तरी वाटतं, आणि माझा आवडता पार्ट म्हणजे त्याच्यावरती असणारे मोर. तुम्ही बघू शकता याच्यावरती फारसे असे मोर नाहीच आहे. ओके, पण ही जी छान सुंदर डिझाईन आहे ना, तर खूप छान आहे. त्याचं कॉम्बिनेशन पण तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे. असं चॉकलेटी डार्क मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे, मध्ये मध्ये थोडेसे ऑरेंज शेड वगैरे आहेत. अशा प्रकारचा हा त्याचा पदर आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोड्याशा भागामध्ये अशा प्रकारची बुट्टी आहे. खरं तर मला असं वाटलं होतं की बुट्टी पूर्ण साडीवरती असेल, बट नाही, फक्त इतक्याशाच भागात ती बुट्टी आहे. बाकी पूर्ण साडी प्लेन आहे आणि खालनवरनं अशा प्रकारची बॉर्डर आहे. याला खूपच टिपिकल, खूपच छान आहे. याच्यावरचं ब्लाऊज जे आहे त्यालासुद्धा सेम अशा प्रकारची बॉर्डर आहे, ते पण खूप सुंदर वाटतं. माझा ब्लाऊज कलेक्शनचा जो हॉल असेल किंवा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे ब्लाउजेस बघायला मिळणार आहेत. सो ही सुंदर अशी साडी, एकदम चापून चोपून बसणारी हलकी फुलकी साडी मी घेतलेली आहे फक्त आणि फक्त 350 रुपयाला. ही साडी मी घेतलेली आहे तुळजापूरवरनं. आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुळजापूरला गेलो होतो
आणि तिथे देवीच्या पायावरती किंवा आपण जी देवीची ओटी भरतो तिथे पण खूप छान कलेक्शन्स आहेत त्यांच्याकडे. ती पुन्हा आपण ज्यावेळेस ओटी घेतो त्याच्यामध्ये पण 300, 350, 400 रुपयाला खूप सुंदर साड्या तिथे तुम्हाला मिळतील. तुम्ही तिथं पण तुमच्यासाठी घेऊ शकता. त्याचबरोबर आपण देवीची जी ओटी भरतो त्या साड्या तिथे रिसेल होता, देवीच्या पायावरच्या साड्या असं म्हणता. प्रत्येक साडीजवरती डिस्काउंट असतो अकॉर्डिंग टू देअर रेंज. सो मी तिथनं ही साडी परचेस केली. ॲक्च्युली माझं बजेट खूप जास्त नव्हतं, पण खूप कमाल साड्या होत्या, खूप सुंदर. ते 1 रुपयाही कमी करते नाही, त्यांचे रेट वगैरे फिक्स आहेत, पण खूप सुंदर सुंदर साड्या होत्या. साड्या तुम्हाला जर अशी साडी हवी असेल की बाबा तुमच्या एखाद्या स्पेशल ऑकेजनसाठी तुम्हाला देवीच्या पायावर चढवलेली, देवीचा आशीर्वाद असणारी साडी हवी असेल तर तुम्ही नक्की तिथनं परचेस करू शकता जर तुम्ही तुळजापूरला जाणार असेल तर. सो तिथनं मी साडी घेतली आहे. खूप छान आहे, सूत तर इतकं सुंदर आहे त्याचं, खूप सॉफ्ट आहे, खूप छान आहे. आणि 350 रुपयाला OMG साडी, सिरियसली खूपच मस्त. आय रिअली लव्ह इट. नेक्स्ट साडीकडे जाऊयात. ही नेक्स्ट साडी आहे कॉटनमध्ये. हो, कॉटन सिल्कमध्ये साडी आहे. खूप सुंदर साडी आहे. खरं तर कॉटनच्या साड्या मोस्टली मला आवडत नाहीत कारण की त्या खूप फुगता वगैरे, पण ही माझी खूप फेवरेट साडी. त्याचा कलर वाव, इट्स रिअली इट्स लुकिंग लाईक वाव, सिरियसली इट्स लुकिंग लाईक वाव. इतका सुंदर कलर आहे त्याच्यावरती अशा प्रकारची डिझाईन आहे, अशा प्रकारची बॉर्डर आहे. खूप मस्त साडी आहे. आणि ही साडी पण मला गिफ्ट आलेली आहे. माझ्या एका मामींनी मला गिफ्ट केली आहे ही साडी दिवाळीच्या वेळेस आणि खूप सुंदर आहे. रिअली लव्ह इट. ज्यावेळेस मी ओपन करून बघितली ना, ज्यावेळेस त्यांनी दिली त्यावेळेस तर मी बघितली नव्हती एवढी, पण ज्यावेळेस मी घरी आले ओपन करून बघितले, मला इतकी आवडली ही साडी. खूप सुंदर, एकदम सिम्पल. याच्यासोबत ब्लाऊज पीस वगैरे काहीच आलेलं नव्हतं, बट याच्यासोबत गोल्डन कलर, त्याचबरोबर असा ब्लॅक कलर, व्हाईट कलर, कुठलाही कलर खूप छान दिसणार आहे. व्हाईट कलर तर आय थिंक खूपच मस्त दिसेल, याला कॉम्प्लिमेंट करून खूप छान. तर आता बघूया त्याचा पदर. सो हे अशा प्रकारचा याचा पदर आहे, तुम्ही बघू शकता. सेम बॉर्डर आहे आणि अशा लाईन्स आहेत, प्लस डिझाईन आहे. ज्या पद्धतीची डिझाईन साडीला आहे त्याच पद्धतीची ऑल ओव्हर साडीला आहे. खालनं वरनं बॉर्डर्ससारखी तशीच डिझाईन इथे तुम्हाला बघायला मिळेल पदराला. आणि खूप मस्त साडी आहे, खूप चापून चोपून बसते. अजिबात असं नाही की कॉटनची साडी आहे म्हणजे खूप फुगते वगैरे, नाही. खूप सुंदर साडी आणि मला तरी ही साडी खूप आवडलेली आहे. लवकरच मी याला नेसणार आहे. कदाचित माझ्या नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही डेफिनेटली बघायला मिळेल. रिअली लव्ह इट. नेक्स्ट बोलूयात ह्या साडीबद्दल. आता ही साडी पण खूप सुंदर आहे. लिची सिल्क जे फॅब्रिक आपण बोलतो, मिशोवरती हे फॅब्रिक खूप बघायला मिळतं आपल्याला. बऱ्याचशा साड्यांमध्ये हे फॅब्रिक असतं, सिल्कच असतं, बट एकदम असं प्युअर सिल्क नाही, एकदम असं सळसळत टाईप ऑफ जे सिल्क असतं त्या टाईपची ही साडी आहे. खूप छान आहे, बट त्याचा कलर खूप सुंदर आहे. स्पेशली मला पर्सनली त्यात आवडलेली गोष्ट म्हणजे त्याचा कलर. सगळ्यात आधी हा कलर माझ्याकडे नव्हता सुद्धा. खूप मस्त आहे, त्याची बॉर्डर वगैरे पण छान आहे. याच्यासोबत ब्लाऊजचं थोडीशी मिस्टेक झाली आहे माझ्या ब्लाऊज कलेक्शनच्या हॉलमध्ये, तुम्हाला ते बघायला मिळेल. सो खूप मस्त आहे ही साडी, पण खूप चापून चोपून बसेल. मी अजून ट्राय नाही केली आहे. आणि ही साडी मला माझ्या नंदेच्या मिस्टरांनी भाऊबीजीला गिफ्ट केली होती मी ज्यावेळेस त्यांना ओवाळलं होतं, आणि खूप सुंदर आहे, मला तरी खूप आवडली. थँक्यू निखिल फॉर दिस साडी. तो हा आहे त्याचा पदर, तुम्ही बघू शकता. फुल भरलेला पदर आहे, छान अशी बॉर्डर आहे आणि पूर्ण साडी भरलेली आहे. पूर्ण साडीवरती अशा प्रकारचं वर्क आहे, अशा प्रकारची डिझाईन आहे आणि ते पूर्ण थ्रेडवर्क असल्यामुळे ते निघून जाण्याचं अजिबात टेन्शन नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण थ्रेडवर्क आहे ह्या साडीला. खूप छान आहे, त्याचा कलर तर खूप छान आहे. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये तो चॉकलेटी दिसतो आहे आणि ॲक्च्युअलमध्ये तो असा डार्क वाईन कलर टाईप आहे थोडासा, किंवा डार्क चॉकलेटी कलर आहे. कलर मला इतकासा त्याचं उमजत नाही, पण खूप मस्त साडी आहे. सिरियसली खूप छान वाटली मला तरी. आणि ती नेसल्यावरती तर खूपच सुंदर दिसणार आहे. एकदम सिम्पल, पटकन नेसता येईल अशी साडी मला तरी वाटते. फॅब्रिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर फॅब्रिक पण खूप छान आहे, डिझाईन पण खूप छान आहे. त्याच्यावरचं ब्लाऊज पण खूप छान आलं होतं. ते थोडंसं बिघडलं आहे, बट ओके, बघूयात आता घातल्यानंतर कसं दिसेल. पण सिरियसली ओव्हरऑल साडी खूप सुंदर आहे, खूप छान आहे आणि मला तरी पर्सनली खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. ओके, आता नेक्स्ट आहेत ह्या 3 साड्या ज्या की मी अजून ओपनही केलेल्या नाही आहेत, पण हो त्यातल्या 1-2 साड्या मला आवडलेल्या आहेत. ह्या साडीबद्दल तर ही साडी मला
त्यांच्या मामीने माझ्या मिस्टरांच्या मामीने गिफ्ट केली होती दिवाळीच्या वेळेस मी गेलते तेव्हा. त्यासोबत अशा प्रकारचं ब्लाऊज पीस आलेलं आहे. ब्लाऊज पीस सो किंवा एकदमच बकवास मी म्हणू शकता. ओके, साडी छान आहे, साडीचा कलर पण खूप छान आहे. हा आहे लालसरमध्ये जो चॉकलेटी येतो ना त्या टाईप्सचा, आणि तो जो आधी दाखवला तो एकदम डार्क कॉफी कलर किंवा वाईन कलर. मी खरंच खूप कन्फ्यूज आहे त्या कलरमध्ये, पण तो खूप सुंदर वाटतो आहे. ओके, पण साडी मला खूप आवडली होती. याचं पण सूत जर बघितलं ना तो खूप छान आहे, एकदम चापून चोपून बसेल अशी आहे. आणि ती त्याला एक वेगळीच अशी शाईन वाटते त्याच्यावरती. पूर्ण त्यावरती अशी पानाची डिझाईन आहे पूर्ण साडीवरती, तुम्ही बघू शकता. त्यानंतर अशा प्रकारची बॉर्डर आहे, पदर वगैरे सगळं सेम आहे, काहीच फरक नाही आहे. पूर्ण साडी सेम आहे, फक्त पदराला जी आहे ती अशा प्रकारची बॉर्डर आहे. अदरवाईज पूर्ण साडी सेम आहे. पूर्ण साडीला सुद्धा अशा प्रकारची बॉर्डर दिसते तुम्हाला. साडी सिम्पल आहे बट खूप छान आहे आणि फॅब्रिक पण खूप मस्त आहे. याची प्राईस रेंज मी नाही सांगू शकत तुम्हाला. तर जी गोष्ट आपल्याला गिफ्ट म्हणून मिळाली ना त्याची कधी किंमत बघायला नाही पाहिजे, मला तरी असं वाटतं. वैयक्तिक माझं असं मत आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगा. ओके, पण ही साडी पण खूप छान आहे. मला वाटलं होतं की मी ही यूज करायला काढावी, पण मी इतक्या साड्या नेसत नाही आणि माझ्याकडे आत्ता रिसेंटली खूप सगळ्या साड्या झाल्यात, म्हणून मी तशीच ठेवली आहे. एखादी जवळचं गेस्ट कोणी आलं तर मी डेफिनेटली गिफ्ट करू शकते पुन्हा, किंवा माझ्या स्वतःसाठी पण मी ठेवू शकते. असे इतके छान सुंदर साड्या आल्यात ना की मला द्यावेशा नाही वाटत सिरियसली कोणाला. आणि ही साडी अशी ना की ती खूप छान वाटते, अंगावरती खूप चोपून चापून बसते. आणि अंगावरती चोपून चापून बसणाऱ्या साड्या तरी खूप छान वाटतात. आणि स्पेशली ज्या माझ्यासारख्या लेडीज असतील ज्यांची थोडीशी तब्येत वगैरे असेल, टमी फॅट वगैरे असेल, त्यांच्यासाठी तर अशा चोपून बसणाऱ्या, हेवीमध्ये चोपून बसणाऱ्या किंवा हेवी डिझाईन्स वगैरे असणाऱ्या पण चोपून बसणाऱ्या साड्या खूप छान वाटतात. आता ही साडी खूप हेवी असं नाही आहे, सिम्पलच आहे. पण हो, आपल्याकडे ना का पूजा वगैरे असेल किंवा काही कार्यक्रम असेल ना तर खूप असं बटबट किंवा डार्क कलर, त्याच्यावरती खूप सगळी डिझाईन आणि स्पेशली गोल्डन कलर वगैरे असं काहीतरी नेसायची किंवा घालायची पद्धत आहे किंवा सवय आपण म्हणूयात. सो अशा वेळेस तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. खूप मस्त साडी आहे ही पण. थँक्यू मामी. सो ही साडी मी अजून खोलली नाही आहे, जस्ट आत्ता काढलेली आहे. ओके, ही जी साडी आहे ती आहे जॉर्जेट फॅब्रिकमध्ये. ते ग्रे कलर आहे, त्याच्यावरती मल्टी कलरचं अशा प्रकारची प्रिंट आहे पूर्ण साडीवरती, आणि त्याला इतकी सुंदर नाजूकशी अशी बॉर्डर आहे. ही पण मला खूप आवडली, प्रचंड आवडली ही साडी. मी ज्यावेळेस मला मिळाली ना, मी घरी आल्याला मला असं वाटलं होतं की पटकन ओपन करावी आणि पटकन नेसून बघावी की साडी माझ्या अंगावरती कशी दिसतं. खूप आवडली मला. पण हो, जर मी डेली बेसिसवरती साड्या नेसत असते ना तर ही साडी मी नक्कीच वापरायला काढली असती. खूप सुंदर आहे. पण ही मला माझ्या एका चुलत नंदेच्या तिथनं गिफ्ट मिळालेली आहे दिवाळीची वेळेस. खूप छान आहे. थँक्यू सो मच ताई. खूप मस्त साडी आहे. आणि ती कशी दिसणार आहे किंवा ती कशी असणार आहे ओव्हर लुक तर मी ओपन करून दाखवू शकत नाही आहे. पण हे पोस्टर आहे त्याचं, आणि त्याच्यावरती दिसतं आहे की पूर्ण साडी सेम आहे. छोटीशी हलकीशी बॉर्डर आहे पूर्ण साडीला आणि खूप मस्त आहे. पर्सनली तरी मला ही साडी खूप आवडली. मी जर कधी यूज करायला काढली किंवा खोलली, माझं मन झालंच की बाबा नाही मला ही साडी हवीच आहे, तर मी याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला बघायला मिळेल. सो हे होतं माझं रिसेंट साडी कलेक्शन. आय होप तुम्हाला हे साड्या आवडल्या असतील. यातली सगळ्यात जास्त तुम्हाला कुठली साडी आवडली, माझं कुठलं गिफ्ट आवडलं असं म्हणूयात आपण. ओके, कुठले साडी गिफ्ट आवडलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. सुरुवातीला जी साडी दाखवली दिवाळीची साडी, ती जर तुम्हाला हवी असेल किंवा त्या पॅटर्नमध्ये कुठली साडी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा मला इन्स्टाला DM करू शकता. माझं इंस्टाग्राम हँडल आहे कोम स्टायलिंग कॉर्नर. तिथे तुम्ही मला DM करू शकता. मी तुम्हाला ती अवेलेबल करून देण्याचा डेफिनेटली प्रयत्न करेन. 1000 रुपीजपर्यंत ती साडी बसते. खूप मस्त आहे आणि लग्न समारंभासाठी तरी खूप छान साडी आहे. खूप छान चॉईस असणार आहे. तुम्ही ब्राईड असाल किंवा ब्राईडमेड असाल किंवा गेस्ट असाल, कोणीही तुमच्यासाठी खूप छान चॉईस असणार आहे. आता संक्रांत येते त्यावेळेस पण तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. ओके, किंवा तुम्हाला हीच साडी हवी असेल तर मी रिसेल करण्याचा पण विचार करू शकते. सो तुम्ही मला DM करा, आपण चर्चा करूयात. ओके, सो हे होतं माझं साडी कलेक्शन आणि आता भेटूयात आपण नेक्स्ट एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू अगेन. बाय बाय.